नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासोबतच कर्मचाऱ्यांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या एसटीला देशातील क्रमांक 1 ची परिवहन संस्था निर्माण करणं हेच ध्येय असेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलं. एसटीच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर आणि एसटीचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की गेली 77 वर्ष ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गाव खेड्यापासून आदिवासी पाड्यापर्यंत समाजातील सर्व घटकांना सातत्यानं प्रवासी सेवा देण्याचं काम एसटीनं अविरतपणे केलेलं आहे. भविष्यामध्ये एसटी आपला शतकोत्तर महोत्सव निश्चित पूर्ण करेल, कारण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आणि पाठबळ एसटीला लाभलेला आहे. तर एसटीमध्ये 75 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून राहिलेल्या आणि खूप कमी संस्था देशात अस्तित्वात आहेत. अर्थात एसटी महामंडळ त्यापैकी एक आहे. आज 77 वर्षांनंतर देखील महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील एसटीचं महत्त्व किंचितही कमी झालेलं नाही. त्यामुळे लोकाश्रय लाभलेली आपली एसटी भविष्यामध्ये अशीच मार्गक्रमण करत राहील असा मला विश्वास आहे. भविष्यामध्ये दळणवळण क्षेत्रामध्ये होणारे संभाव्य बदल लक्षात घेता प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ अशी स्मार्ट एसटी उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे, असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केलं. यावेळी बस फॉर अस या एसटी प्रेमी संस्थेनं तयार केलेल्या गेल्या 77 वर्षातील एसटीचा प्रवास चित्रमयरित्या दाखवण्यात आलेल्या एसटीचा वाहननामा हे कॉफी टेबल पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं. यावेळी एसटीतील सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांचा अध्यक्ष सुवर्णपद देऊन गौरवही करण्यात आला. यामध्ये कमी गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी या उद्देशानं लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सवलत देण्याची घोषणा यावेळी मंत्री सरनाईक यांनी केली. त्यानुसार येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. याचा फायदा ई शिवनेरी सारख्या बसनं प्रवास करणाऱ्या अनेक पुरुषांना देखील होणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं एसटीच्या विशेष प्रवासामध्ये आता सवलत केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही देण्यात आली आहे. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.